नमस्कार मंडळी, ही बघा बांधावरची झाडी. हे बघा हे नारळाचं झाड आहे, बांधाच्या कडेला लावलेली झाडी. हे बघा इथं हे फणसाचं झाड आहे, छोटंच रोप आहे, छोटंच आहे, 1 वर्षाचं रोप आहे ही. आणि इकडं ही सीताफळीचं झाड आहे. सीताफळ इथं अशी 10-10 फुटावर जर झाडं लावली ना, म्हणजे घरी खाण्यापुरती फळं होतात. हे बघा बांधाच्या कडेला हे भोपळ्याचा वेल दिसला का? हे बघा नंतर हे कडीपत्त्याचं झाड, छोटंच आहे. मग प्रत्येक बांधाला जर अशी झाडे लावली ना, बघा आणखी छोटंसं नारळाचं झाड आहे. आणि ते बघा हे चिंचाचं झाड आहे. चिंचाच्या झाडावर हा बघा घेवड्याचा वेल लावला आहे. घेवडा आहे हा, घरी खाण्यापुरत्या शेंगा होत्यात घेवड्याच्या शेंगाच्या. शेतकऱ्याला काय ना काय जुगाड करून जगावं लागते. बघा हा घेवड्याचा वेल आहे, किती सगळं झाड गुपून टाकलं ह्या वेलानं. पाटी शेंगा निघतात पुन्हा ह्या घेवड्याच्या शेंगाला. ह्या झाडाला मोठं होतं आहे आणखीन हे झाड. घेवड्याचा वेल सगळं ही चिंचाचं झाड दिसत नाही, एवढा सगळा वेल गुरपटून जातोय, सगळा झाड गुरपटून जाते सारं. पण हे बघा इकडे एक नारळाचं झाड आहे. ही अशी बांधाच्या कडेनं जर झाडे लावली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. हे बघा ही आंब्याचं झाड, बघा ही अशी 1-2 बांधाच्या कडेनं जरी झाडं लावली, प्रत्येक बांधाला 4-5 झाडं बसतातच. म्हणजे मग घरी खाण्यापुरती झाडं फळं होते सगळ्याच प्रकारचे. विकत आणायची गरज नाही, इंजेक्शनं मारलेली फवारलेली. बाजारचं खाण्यापेक्षा आपलं घरचं खाल्लेलं चांगलंच.